नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2024 ची नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2024 ची ही भरती आहे। 24-25 पात्रता तुम्हाला इथे काय लागणार आहे, 10वी पास, 12वी पास आणि पदवी असेल आणि BSc असेल किंवा MSc असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, अर्ज पद्धती ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आहे आणि परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे। तर तुम्ही या संधीचं सोनं करून घेऊ शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। बघा, पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे। 2024-25 ची ही भरती आहे। पुणे महानगरपालिका अंतर्गत एकूण 29 रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 2 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्या विभागाचे नाव काय आहे, पुणे समाज विकास विभाग आहे आणि कॅटेगरी इथे काय असणार आहे, महाराष्ट्र शासनाची ही सरकारी जॉब असणार आहे। वयोमर्यादा इथे किती लागणार आहे, 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे, नोकरीचे ठिकाणी पुणे या ठिकाणी नोकरी तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर बघा, वयोमर्यादा इथे किती लागणार आहे, 18 ते 58 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला 7,000 ते 11,133 रुपयेपर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। निवड प्रक्रिया कशी आहे, मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड प्रक्रिया होणार आहे आणि तुमची निवड मेरिट लिस्टद्वारे सुद्धा इथे होऊ शकते। नोकरीचे प्रकार कसे आहे, तर कंत्राटी स्वरूपाचे आणि अप्रेंटिसशिप असे आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर गावठाण पुणे या ठिकाणी तुम्हाला या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। त्यानंतर बघा, अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 24 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 2 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि पदसंख्या किती आहेत, 29 जागांसाठी इथे ही जाहिरात निघालेली आहे। तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा। त्यानंतर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, PDF नोटिफिकेशनमध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायची ही संपूर्ण माहिती दिलेली आहे, ते सुद्धा माहिती आपण इथे पाहूया। पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। समाज विकास विभागाकडे प्रशिक्षण केंद्रासाठी तुम्हाला इथे 6 महिन्याच्या मुदतीसाठी तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। बॅचनुसार तुम्ही इथे अर्ज करू शकता। अनुभव उमेदवार असेल तर त्यांना इथे संधी देण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर पदाची तपशील तक्ता, त्यानुसार पदाची शैक्षणिक अर्हता, अनुभव, सदर पद भरतीसाठी आवश्यक अटी व शर्ती हे गुण संपूर्ण म्हणजे यामध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज कुठं करायचा आहे किंवा अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा, नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांकडून 24/12/2024 ते 2/1/2025 रोजी 10 ते 2 या वेळेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर गावठाण पुणे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे किंवा येथे विविध नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्राच्या स्वाक्षरीसही प्रतिसह सादर करू शकता किंवा तुम्ही पोस्टाने सुद्धा सादर करू शकता। समाज विकास विभागाकडे प्रशिक्षण केंद्रासाठी खालील अस्थायी पदावर 6 महिने मुदतीकरिता एकवट मानधन तत्वावर तसेच बॅचनिहाय सेवा द्यायची असल्यास अनुभवधारक उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। बघा, तुम्हाला इथे पदाचे नाव, त्यानंतर बघा तुम्हाला एकूण पदसंख्या आणि तुम्हाला मानधन सुद्धा दिलेलं आहे। फोटोग्राफरचे नाव काय आहे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग व फोटो लॅमिनेशन, ॲडव्हान्स कोर्स कलर फोटोग्राफीवर कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षण हे बघा पदाचे नाव। एक जागा आहे आणि 9,750 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। वायरिंग, मोटार रिवायडिंग, विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षण यांच्यासाठी एक जागा आहे, 9,750 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। फ्रीज दुरुस्ती प्रशिक्षण यांच्यासाठी एक जागा आहे, 9,750 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण त्याच्यासाठी सुद्धा एक जागा आहे, 9,750 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे।
फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण यांच्यासाठी 3 जागा आहेत. 9,750 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे. 9,750 रुपये तुम्हाला इथं भत्ता मिळणार आहे. एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण यांच्यासाठी 1 जागा आहे. 9,750 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. ब्युटी पार्लर प्रशिक्षण यांच्यासाठी 3 जागा आहेत. 9,750 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा दुचाकी वाहन प्रशिक्षण यांच्यासाठी 1 जागा आहे. 9,750 रुपये. दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक यांच्यासाठी 1 जागा 6,000 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. 4 चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण यांच्यासाठी 1 जागा आहे. 9,750 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 4 चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक यांच्यासाठी 1 जागा आहे. 6,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. कम्प्युटर टायपिंग प्रशिक्षण यांच्यासाठी 2 जागा आहेत. 6,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षण यांच्यासाठी 3 जागा आहेत. 6,500 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. आणि जेंट्स पार्लर बेसिक ॲडव्हान्स प्रशिक्षण यांच्यासाठी 1 जागा आहे. 9,750 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. संगणक हार्डवेअर यांच्यासाठी 2 जागा आहेत. 9,750 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. संगणक बेसिक MSIT टॅली यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत. 6 जागा आहेत आणि 9,750 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर इथे अटी तुम्हाला दिलेल्या आहेत. वरील पदावरील नेमणूक शैक्षणिक पात्रता व शासकीय व निमशासकीय विभागाकडून काम केल्याचा अनुभव व समाज विकास विभागाकडे नगरसत्वी विकास योजना कामाचा अनुभव इत्यादी आधारे प्रशिक्षण करून गुणवत्ता क्रमांक निवड प्रतीक्षा यादी तयार करून 6 महिने मुदतीकरिता दरमहा एकवट मानधन तसेच बॅच निहाय करार पद्धतीने तुमची इथे नेमणूक करण्यात येणार आहे. वरील क्रमांक 1 ते 16 या पदाकरिता वयोमर्यादा 18 वर्ष व 58 वर्ष अर्ज करू शकतील. बघा 1 ते 16 या पदासाठी तुम्हाला कमीत कमी 18 ते 58 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि खालील तक्त्यामध्ये नमूद शैक्षणिक पात्रता धारण करणे व अनुभव असणे आवश्यक आहे. बघा तुम्हाला या पदासाठी इथे जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथे खाली शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही बसत असाल तुम्ही इथे पात्र असणार आहात. बघा इथे तुम्हाला शैक्षणिक पात्रता दिलेला आहे. फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, फोटो लॅमिनेशन यांच्यासाठी 1 वर्षाचा कालावधी किंवा शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. आणि त्यानंतर बघा आणि तुम्हाला हे विषय शिकवण्याचा 2 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे. वायरिंग, मोटार रिवायडिंग, विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षण यांच्यासाठी 1 वर्षाचा कालावधी विषयाकरिता शासन मान्यता ITI तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे. आणि शिकवण्याचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. फ्रीज AC दुरुस्ती प्रशिक्षण यांच्यासाठी बघा डिप्लोमा असेल, तुम्ही ITI उत्तीर्ण असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि तुम्हाला यामध्ये शिकवण्याचा सुद्धा अनुभव पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्यानंतर बघा मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक यांच्यासाठी सुद्धा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक विषयातील सामान्य प्रशिक्षण उत्तीर्ण असेल किंवा SCVC इथे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि अनुभव तुम्हाला सेम लागणार आहे, 2 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे. फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण यांच्यासाठी बघा शिवणकामाचा व शासनमान्य 1 वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि विषय शिकवण्याचा 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि 6वी पोस्ट आहे एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण विषयातील 1 वर्षाचा प्रशिक्षणाचं पूर्ण वर्ग तुम्ही इथे जर काम करून तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि तो विषय शिकवण्याचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. ब्युटी पार्लर प्रशिक्षण यांच्यासाठी सुद्धा बघा तुम्हाला ब्युटी पार्लरचा कोर्स असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेतलेलं असणं गरजेचं आहे. आणि विषय शिकवण्याचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण याच्यासाठी 1 वर्ष कालावधी विषयात शासनमान्य ITI पास असाल किंवा डिप्लोमा पास असाल ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि तुम्हाला सुद्धा इथे 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. दुचाकी वाहन दुरुस्ती यांच्यासाठी सुद्धा 6 महिने कालावधी प्रशिक्षण असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही अर्ज सर्टिफिकेट लागणार आहे. आणि 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे सुद्धा लागणार आहे. त्यानंतर बघा 4 चाकी वाहनांसाठी सुद्धा 1 वर्ष कालावधी विषयात सामान्य ITI उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. डिप्लोमा इन ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगमध्ये असेल
तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि तुम्हाला अनुभव काय लागणार आहे, विषय शिकवण्याचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा 4 चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण यांच्यासाठी विषयातील किमान 6 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण केले असणे गरजेचे आहे। विषयांकित कामाचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। कम्प्युटर टायपिंग प्रशिक्षण यांच्यासाठी बघा 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि शासकीय टंकलेखन परीक्षा इंग्रजी 60 आणि मराठी 40 हिंदी 40 असं तुमचं जर असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि विषय शिकवण्याचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षण BA इंग्लिश MA इंग्लिश विषय शिकवण्याचा 2 वर्षाचा तुम्हाला इथे अनुभव लागणार आहे। त्यानंतर जेन्ट्स पार्लर बेसिक टू ॲडव्हान्स प्रशिक्षण किंवा ब्युटी पार्लर ABTC आणि सिडस्को प्रशिक्षण उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे। संगणक बेसिक MSc टॅली याच्यासाठी बघा BSc MSc असेल किंवा BCS असेल किंवा MCS असेल MCM असेल IT असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 2 वर्षाचा शिकवण्याचा तुम्हाला इथे सुद्धा अनुभव लागणार आहे। अशा पद्धतीचे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा अशा पद्धतीची तुम्हाला ही जॉबबद्दलची माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता, त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यानंतर बघा तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती भरून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती सेंड करायचं आहे किंवा स्वतः जाऊन तुम्ही अर्ज देऊ शकता। बघा इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे आणि पदाचे नाव कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते लिहायचे आहे। तुमचे संपूर्ण नाव लिहिणे गरजेचं आहे, तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे, मोबाईल क्रमांक सुद्धा इथे तुम्हाला लिहायचा आहे, जन्मतारीख इथे लिहायचं आहे आणि त्या तारखेपर्यंत तुम्हाला किती महिने किती दिवस झालेले ते सुद्धा लिहिणे गरजेचं आहे। धर्म तुमची काय आहे, जात कोणची आहे ते सुद्धा लिहायचं आहे आणि कुठल्या जातीमधून तुम्ही कुठल्या प्रवर्गामधून अर्ज करतात ते सुद्धा इथे या कॉलममध्ये राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा शैक्षणिक अर्हता तुम्ही 10वी कुठून उत्तीर्ण झालेले आहेत, 12वी कुठून उत्तीर्ण झालेले आहेत, तुमची शाळा महाविद्यालयाचे नाव, त्यानंतर तुम्हाला इथे किती मार्क्स पडलेले आहेत, उत्तीर्ण वर्ष तुम्ही कुठल्या वर्षामध्ये पास झालेले आहेत आणि टक्केवारी आणि श्रेणी, तसं तुम्हाला 12वी तुमचा कोर्स असेल तर तो कोर्स, पदवी असं तुमचं जर एज्युकेशन असेल तर तुम्ही इथे लिहू शकता। नंतर तुम्ही पदव्युत्तर पदवी असेल तर ते सुद्धा ॲड करू शकता आणि इतर तुमचं शैक्षणिक पात्रता असेल तर ते सुद्धा इथे ॲड करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर तुम्हाला बघा तुम्ही टंकलेखन ITI असं तुमचं कुठलं इतर एज्युकेशन असेल किंवा तुम्हाला अनुभव असेल तर ते सुद्धा इथे टाकू शकता। त्यानंतर बघा संगणक कौशल्य पात्रता असेल, MSc CC+ असं कुठलं तरी कोर्स केला असेल तर तुम्ही इथे संपूर्ण माहिती लिहायची आहे, अभ्यासक्रमाचे नाव, संस्थेचे नाव, उत्तीर्ण वर्ष, टक्केवारी आणि श्रेणी, अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती लिहायची आहे। त्यानंतर बघा तुम्हाला अनुभव असेल तर किती दिवसाचा अनुभव आहे, कुठल्या पदासाठी अनुभव आहे, कालावधी, कामाचे स्वरूप, इतर शासकीय नियमशासकीय पदनाम, कालावधी आणि कामाचे स्वरूप, अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती लिहायची आहे। त्यानंतर अर्ज दिनांक, अर्जदाराची स्वाक्षरी आणि इथे तुम्हाला दिनांक लिहायचा आहे आणि इथे स्वाक्षरी करून तुम्हाला हा अर्ज दिलेल्या पोस्टवरती पाठवू शकता किंवा स्वतः जाऊन तुम्ही जमा करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण जॉबबद्दलची माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।